हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी। त्यासाठी मी इथे शेवगा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला शेवग्याच्या ज्या जाडसर शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। ज्या शिरा आपल्याला जरा जाडसर वाटत आहेत त्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। जास्त शिरा काढून घ्यायच्या नाहीत, कारण त्यात देखील पौष्टिक घटक असतात। शेवग्याची भाजी करत असताना शेवगा हा आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड स्वरूपाचा घ्यायचा नाही, तो एकदम मध्यम आकाराचा घ्यायचा आहे, ज्यामुळे शेवग्याच्या भाजीची चव ही अतिशय छान लागते। त्यानंतर एक एक करून ज्या जाडसर शिरा आहेत त्या इथे मी काढून घेतलेले आहेत। त्यानंतर शेवग्याच्या शेंगांमध्ये पाणी टाकून शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। शेवगा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो आपल्याला एका डिशमध्ये एका बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपण शेवग्याच्या भाजीसाठी वाटण तयार करणार आहोत। वाटण तयार करण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, अर्धा तुकडा खोबरे किसून घेतले आहे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला वाटण तयार करण्यासाठी एक कढाई घ्यायची आहे। कढाईमध्ये एक पळी तेल ओतून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे। कांदा आपल्याला चांगला 2 ते 3 मिनिट तेलावरती चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त काळा करून घ्यायचा नाही, तो आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे बारीक खोबऱ्याचा किस करून घेतला आहे तो मिक्स करायचा आहे। खोबरे आणि कांदा चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत। कांदा, खोबरे आणि तीळ आपल्याला चांगल्या प्रकारे तेलावरती 1 ते 2 मिनिट चांगले हलवून घ्यायचे आहेत। कांदा आपल्याला जास्त काळपट करायचा नाही। त्यानंतर आपल्याला हे सगळे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याचे एक वाटण तयार करायचे आहे। त्यानंतर आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घ्यायचे आहे। त्यामध्ये हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आहे। मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेवगा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि शेवगा शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचे आहे, म्हणजे आपला शेवगा लवकर शिजून तयार होईल। 8 ते 10 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून बघायचे आहे। शेवग्यामध्ये असणारे बरेचसे पाणी आटले गेलेले आहे। त्यानंतर आपल्याला एक चाकू किंवा चमचा घेऊन शेवगा आपला शिजला गेलेला आहे की नाही ते चेक करायचे आहे। शेवगा आपला चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे। त्यानंतर आपल्याला शेवगा कढईमधून एका बाजूला काढून ठेवायचा आहे। त्यानंतर शेवग्याला फोडणी देण्यासाठी एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये एक पळी तेल ओतून घ्यायचे आहे। तेल आपले चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि आपण जे वाटण तयार करून घेतले आहे ते देखील तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। कढीपत्ता आणि वाटण 1 ते 2 मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिट मिक्स करून झाल्यानंतर जारमध्ये थोडेसे पाणी ओतून घ्यायचे आहे आणि ते देखील त्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिट वाटण चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। वाटण चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। हळद आपल्याला पाव चमचा टाकायची आहे। हळद आपल्याला थोडीशी कमीच वापरायची आहे, कारण शेवगा शिजायला टाकताना देखील आपण त्यामध्ये हळद मिक्स केली होती। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ देखील आपण शेवगा शिजायला टाकताना टाकले होते, त्यामुळे मीठ देखील कमी प्रमाणात घ्यायचे आहे। हे सगळे मसाले आपल्याला वाटणामध्ये 4 ते 5 मिनिट चांगले परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून वाटणामधील जो कच्चापणा आहे तो निघून जाईल। त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर
झाकण काढून घ्यायचे आहे आणि आपले मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. मसाल्याला तेलसुद्धा चांगल्या प्रकारे आले आहे. त्यानंतर आपल्याला त्या मसाल्यांमध्ये आपण जो शेवगा शिजवून ठेवला होता तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. शेवगा आणि मसाले एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपली शेवग्याची मस्त अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. शेवग्याची ही भाजी खायला अतिशय पौष्टिक अशी असते. शेवग्याची भाजी ही अतिशय बहुगुणी असल्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये शेवग्याचा समावेश हा आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की केला पाहिजे. शेवग्याची भाजी खाल्ल्याने अनेक आजाराच्या समस्या ह्या दूर होतात. तसेच शेवग्याची भाजी खायला देखील अतिशय चविष्ट लागते. अशा पद्धतीने आपली शेवग्याची भाजी ही तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.